पुणे सोलापूर महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे। पुणे सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन जवळील रस्त्यावर थांबलेल्या वाळूच्या ट्रकला पाठीमागून टँकर धडकल्याने अपघात झालाय। या अपघातात 2 जण ठार तर 6 जण गंभीर जखमी झालेत। पुणे सोलापूर महामार्गावर अपघातांचं सत्र सुरूच आहे। पुणे सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन जवळील इरिगेशन कॉलनीजवळ शनिवारी पहाटे 4च्या सुमारास रस्त्यावर थांबलेल्या वाळूच्या ट्रकला पाठीमागून टँकर धडकल्याने झालेल्या अपघातात 2 जण ठार तर 6 जण गंभीर जखमी झालेत। जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे। अंकुश राजाभाऊ पंडित आणि टँकर चालक एकनाथ विश्वनाथ बाचारे यांचा जागीच मृत्यू झाला असून टँकरमधील प्रवासी मेघराज नाथाराव हनवटे, कांताबाई मरिबा उजगर, इंदू राजू पंडित, ट्रक चालक शेहफान दशरथ शेख जखमी झाले आहेत। शेहफान शेख गंभीर जखमी असून शेहफानसह सर्व जखमींना उपचारासाठी लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। ट्रकचे चाक पंक्चर झाल्याने शेहफान आणि त्यांचा भाऊ महेश हा रस्त्यावर उतरून पाहणी करत असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या टँकरने ट्रकला धडक दिली। महेश तेथून पळाल्याने थोडक्यात बचावलाय। अपघाताची माहिती मिळताच कस्तुरी ग्रुपच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेऊन गाडीत अडकून पडलेल्या जखमींना तातडीने बाहेर काढून रुग्णालयात पाठवलंय। सकाळी 4 वाजता ॲक्सिडेंटचा आम्हाला फोन आला। त्यानंतर आम्ही कस्तुरी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते कस्तुरी ॲम्ब्युलन्स घेऊन तिथं हजर आलो। तिथं पाहिल्यानंतर एक वाळूच्या ट्रकला मागणं टँकर धडकला होता आणि त्या टँकरमध्ये 5-6 लोक जे येतोय ती पूर्ण आतमध्ये चेंबून आतमध्ये अडकलेली होती। त्यानंतर आम्ही आमच्या गाडीच्या साहाय्याने खेचण्याचा प्रयत्न केला, पण ते काय निघली नाही। नंतर आम्ही कटावणीच्या साहाय्याने हळूहळू कटवून त्यातील 5-6 लोक बाहेर काढली। त्यानंतर पोलीस तिथं आमच्या मदतीला होतेच आणि पोलिसांच्या मदतीने आम्ही त्याला ॲम्ब्युलन्समध्ये आमच्या टाकून कस्तुरी प्रतिष्ठानच्या त्यांना घेऊन दवाखान्यात पोहोचले। तुकाराम गोडसे, सी 24 तास, सोलापूर।